इंडिया नामामध्ये पुढची स्टोरी आहे, पुढचा रिपोर्ट आहे भारत अमेरिका संबंधांसंदर्भातला. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे, अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची अमेरिकेत जाऊन भेट घेतली. या निमित्तानं द्विपक्षीय करार मदार झाले आणि अमेरिका भारत आंतरराष्ट्रीय पातळीला कसं सहकार्य करतील वगैरे याबद्दलचं एक चित्र सुद्धा तयार झालं. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं आहे, ज्या गोष्टी भारताला त्यांच्याकडनं स्वीकाराव्या लागतात, अटी मान्य कराव्या लागतात, ते पाहता नेमकं अमेरिका आणि भारताचे संबंध कोणत्या दिशेने चाललेले आहेत यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि यावरतीच आहे इंडिया नामाचा हा रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीची रूपं दाखवणारे हे क्षण. मात्र याचा आनंद वाटतोय आणि मोदी भारतात परत येऊन फक्त आठवडा उलटण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या वक्तव्यांनी आणि धोरणांनी भारताच्या चिंतेमध्ये भर टाकली आहे. जवळपास दररोज ट्रम्प यांच्याकडून जागतिक घडामोडी असोत की भारतासोबतचे संबंध चिंताजनक वक्तव्य केली जात आहेत. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर ट्रम्प प्रशासनाच्या शासन कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आणि टेस्ला एक्सचे मालक इलॉन मस्कच पहा. त्यांना भारतामध्ये कंपनी स्थापन करायची आहे. टेस्ला गाड्यांचं उत्पादन भारतात सुरू केल्यास मस्क यांना 8,000 गाड्या फक्त 15% आयात शुल्कासह आणता येणार आहेत. त्यासाठी त्यांना भारतात उद्योग उभारणं आवश्यक आहे. मात्र एका जाहीर मुलाखतीत बोलताना मस्क याच्या समोरच ट्रम्प यांनी त्या संदर्भातली नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय मोदींच्या भेटी दरम्यान आणि नंतरही ट्रम्प यांनी भारत असो किंवा जग कुणासाठीही विशेष वागणूक असणार नाही असे संकेत कित्येकदा दिलेत. भारताच्या बाबतीत ट्रम्प यांचे संकेत, वक्तव्य आणि धोरणं पाहूया. ट्रम्प यांना भारत अमेरिकेमधील व्यापार तूट कमी करायची आहे. मात्र भारताचा डॉलर खर्च वाढवणार. भारत F-35 स्टेल्थ लढाऊ विमानं घेणार. मात्र त्यांच्या दर्जासोबत महाग किमतीवर वाद. 18,000 अवैध भारतीयांची घर वापसी. बंदीवानासारखं पाठवल्यानं देशामध्ये नाराजी. आधी अदानीवरील प्रकरणामध्ये सौम्यपणा. मात्र मोदी परतताच अदानींवर अमेरिकेमध्ये कारवाई. भारत अमेरिका आयात निर्यातीवर जशास तसं शुल्क, रेसिप्रोकल टॅरिफ. ट्रम्प यांच्या निर्यात शुल्काच्या धोरणांमुळे भारतीय निर्यातदारांना वार्षिक $7 अब्ज नुकसान होऊ शकतं. ट्रम्प यांची ही धोरणच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय मंचावर केलेली वक्तव्य ही सुद्धा काळजी वाटणारीच आहेत. नुकतेच त्यांनी अमेरिकेकडून भारताला निवडणुकीमध्ये मतदान जागृतीसाठी देण्यात येणाऱ्या $2,10,00,000 अर्थसहाय्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि भारताला अशी कोणतीही मदत देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. मात्र नंतर समोर आलेली खरी गोष्ट अशी होती की ही मदत भारतासाठी नव्हे तर बांगलादेशसाठी होती. दुसरीकडे ट्रम्प यांच्या आधी बायडन प्रशासनाच्या काळात बायडन हे भारताने युक्रेन प्रश्नी रशियाच्या विरोधात जाण्यासाठी आग्रही होते. मात्र आता ट्रम्प आल्यापासून अमेरिकेची ही भाषा बदललेली आहे. ट्रम्प यांना आता रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यापेक्षा युक्रेनचे झेलेन्स्की हे खलनायक वाटू लागले. त्यामुळे भारताने आधीपासूनच घेतलेली निष्पक्ष भूमिकाच योग्य असल्याचं स्पष्ट झालंय. एकूणच भारत अमेरिका मैत्री वगैरे असली तरी ट्रम्प यांनी या दोस्तीत धंदा आणलेला नाहीये आणि नेमकी तीच आपल्यासाठी दुसरी नस ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया नामा. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारत अमेरिका संबंधांचे तज्ज्ञ रवी मराठे आहेत. रवी मराठे, आपलं स्वागत आहे इंडिया नामामध्ये. माझा प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी यांच्याबरोबर, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मैत्री तर दाखवतात, पण प्रत्यक्षात तुम्ही रेसिप्रोकल टॅरिफचा मुद्दा घ्या, तुम्ही F-35 फायटर जेट घेण्याचा मुद्दा घ्या आणि अन्य मुद्दे असतील, या बाबतीत मात्र असं वाटतंय की भारताची थोडी फरफट होते का अमेरिकेच्या मागोमाग? काय सांगाल, तुम्ही कशा प्रकारे बघता या संबंधांकडे? या मोदी भेटीतनं एक महत्वाची गोष्ट आहे, ती मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे आपली भारताची भूमिका ही आता नॉन अलाइनमेंटच्या न राहता मल्टी अलाइनमेंट अशी झालेली आहे. आणि मोदींनी जी सुरुवातीलाच आता ट्रम्पना जाऊन जे भेटले आणि ते पहिल्या 5 जगातल्या पहिल्या 5 नेत्यातले आहेत, तर ते भारताच्या दृष्टीने फायद्याचं आहे. कारण आता मोदींनी जे काही पावलं उचलली आहेत त्याविषयी आणि ट्रम्प जे बोललेत त्याचा खूप मोठा परिणाम चांगला होऊ शकतो. दुसरं म्हणजे आता ट्रम्पनी जी आंतरराष्ट्रीय भूमिका घेतली आहे ती रशियाच्या बाजूने घेतली आणि युक्रेनचं युद्ध संपवा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भारताच्या पथ्यावर पडतील. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, भारताने कधीही रशियाचा निषेध केलेला नाही.
युक्रेनच्या युद्धात. त्यामुळे हे युद्ध जर काही कारणाने कशाही पद्धतीने थांबलं तर ते भारताच्या फायद्याचं आहे आणि त्यामुळं मोदींना ट्रम्पची जी भूमिका आहे की युक्रेनचं युद्ध संपवावं ही देखील आपल्याला भारताला खूप फायद्याचं ठरू शकतं. दुसरा आणखी त्यात एक मुद्दा आहे तो म्हणजे ट्रम्पनी EU पासून थोडीशी एक फारकत आणि थोडी घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचा देखील भारताला अनुकूल परिणाम असा होईल की EU स्वतःहून भारताकडं येईल आणि म्हणेल की आम्हाला तुमच्याशी जवळचे संबंध जोडायचे आहेत. आता हे सगळं जरी पॉझिटिव्ह असलं तरी एक महत्वाचं लक्षात घ्या की ट्रम्प हे ट्रम्प आहेत. त्यामुळं त्यांची आपल्या इंग्लिश भाषेत जर बोलायचं झालं तर एक फिकल फ्रेंड असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यामुळे त्यांच्या भूमिका कधी बदलतील ते थोडस आपल्याला बेभरवशाचं म्हणतात तसं येईल. एक नक्की भारताला काही धोरणांचा फायदा होणार आहे, पण भारताला त्यांच्या इम्पोर्ट ड्युटी आणि बाकीच्या काही गोष्टी या बाबतीत ट्रम्प म्हणतील हे मान्य करायला लागणार आहे. आणि त्याचं सिंपल उदाहरण आहे की भारताचं आता फ्रान्स आणि रशियाकडं लढाऊ विमानांच्या भरपूर ऑर्डर असताना देखील F-35 हे जेट त्यांनी ऍक्सेप्ट करायचं ठरवलं भारताने. हे एक साधं उदाहरण आहे की ट्रम्प म्हणतील त्या बऱ्याच गोष्टी भारताला मान्य करायला लागतील. त्यामुळं या सध्याच्या नव्या ट्रम्प राज्यात भारताच्या बाजूनी काही चांगल्या गोष्टी आहेत, काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मान खाली घालून मान्य करायला लागतील. आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर मोदींची जी देहबोली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा एकंदरीत मीटिंगमध्ये, तर ती काय अशी फारशी कॉन्फिडंट नव्हती. कारण मोदींना पण कळून चुकलेलं आहे की आपल्याला या बाबतीत जास्ती काही वाव नाही. अमेरिका जे म्हणेल ते आपल्याला मान्य करायला लागेल.